शक्ती केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. इराण विरोधातली लष्करी कारवाई कमी करण्याचा विचार करत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की लष्करी कारवाईचं उद्दिष्ट जवळपास पूर्ण होत आलं आहे, त्यामुळे मध्य पूर्वेतल्या लष्करी कारवाया कमी करण्याचा विचार सुरू आहे. नवी दिल्ली इथं आयोजित भारत इलेक्ट्रिसिटी परिषदेत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी महापारेषणच्या आकर्षक आणि पर्यावरणपूरक आधुनिक तंत्रज्ञान केंद्रित दालनाला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसंच ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी दालनाला भेट देत महापारेषणच्या कार्याची प्रशंसा केली. या स्टॉलमध्ये महापारेषणची पद्धती, ध्येय, उद्दिष्ट तसंच 2030 पर्यंतचं नियोजन याबाबत डिजिटल माध्यमातून माहिती सादर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक पारदर्शकपणे आणि निष्पक्ष व्हावी यासाठी निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमध्ये 19 अपीलीय न्यायाधिकरणांची स्थापना करण्याची अधिसूचना जारी केली आहे. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या दरम्यान मतदार यादीत नाव समाविष्ट करणं किंवा वगळणं या प्रकरणी हे न्यायाधिकरण सुनावणी करेल. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 मार्च 2026च्या आदेशानुसार आणि कोलकाता उच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेतल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंगला आळा घालण्यासाठी सरकारनं 300 बेकायदेशीर जुगारी खेळांच्या संकेतस्थळांना तसंच ॲप्सना ब्लॉक केलं आहे. सट्टा आणि मटक्याचे जुगार तसंच कसिनो गेमिंग उपलब्ध असलेल्या इतर अनेक संकेतस्थळांवरही कारवाई करण्यात आल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटलं आहे. उन्हाळ्यात तापमान दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. प्रदूषण सर्वांकरता फार मोठा धोका निर्माण करत आहे. याबाबत जागरूकता निर्माण करणं आवश्यक असून या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाच्या कार्यात लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच वनसंवर्धन सुजाण नागरिकांची चळवळ झाली पाहिजे, असं प्रतिपादन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक प्रदीप दाते यांनी वर्धा इथं स्थानिक ऑक्सिजन पार्क इथं आयोजित वन दिवसानिमित्त निसर्ग सेवा समिती आणि देवळीच्या SSNG महाविद्यालयाच्या NCC विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कार्यक्रमात केलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.